चेक द माइक 1 2 आवाज येतोय क्लिअर आहे ना. ऐका ही आहे तुमचा बोल गप्पा. ना कोणती स्क्रिप्ट ना कोणता फिल्टर. डायरेक्ट ह्या म्हणताले विचार नो क्विटर. लाईफची असली नकली सगळी स्टोरी मानतो तुमच्या आमने सामने नो सॉरी. बोल गप्पा मन मोकळ्या गप्पा खऱ्या गोष्टी. आत्ता लागा कॅमेरामन मला एकट्याला फोकस करू नका. ज्याची मुलाखत आपण घेणार आहेत त्याला फोकस करा. अहो, तो अगोदरच आत्ता लागा माझे 1,00,000 फॉलोअर्स करत फेमस झालेला आहे आणि आपल्या या पॉडकास्ट मध्ये त्याला घेतल्यामुळे आपण फेमस होणार आहे हे नक्की. चला तर मग आत्ता लागा ऋषा ब्लॉगरशी आपण संवाद साधूया. ऋषी, हे आत्ता लागा नेमकं म्हणजे काय? आत्ता लागा म्हणजे आता तुम्हाला मी थोडस स्टार्टिंगला नॉर्मल सांगतो, परत आपण ह्यावरती डीप मध्ये बोलू. आत्ता लागा म्हणजे एक डायलॉग आहे, नॉर्मल डायलॉग, पण त्या डायलॉग मध्ये तुम्हाला भावना मिळणार. म्हणजे भावनात्मक डायलॉग जसं तुमचा एक भावना चेंज झाली, जसं राग असेल म्हणजे एक हे असतं इमोशन जसं असतं, असं समजा राग असेल किंवा प्रेम असेल किंवा आश्चर्य असेल किंवा असं काही इमोशन, जसं की आता एखादा मोठा हत्ती चाललाय पुढे, तर आपण नाही का म्हणतो अरे बापरे केवढा हत्ती. तसं आपण मसवडकरच्या जे मान तालुक्यातले जे आपण मुलं आहे ते बऱ्यापैकी लगा किंवा असं काहीतरी एक शब्द असतोय प्रत्येकातून. तसं आम्ही लहानपणापासून आत्ता लागा म्हणत आलो. म्हणजे एखादा हत्ती चालला, आत्ता लागा केवढा मोठा हत्ती, ह्या टाईप मध्ये म्हणजे आपण ते उच्चारतो तिथं. मग हे लहानपणापासून जे जास्त वेळा प्रत्येक गोष्टीत म्हणत मग ते जरा कोणाची चेष्टा जरी करायची झाली तरी एक चांगला ड्रेस घालून आला की लगेच त्याला आत्ता लागा काय ड्रेस घातलाय, म्हणजे असं चेष्टा खिजवायसाठी म्हणा किंवा चेष्टेसाठी असं तो डायलॉग वापरत आपण चालू केलं. पण ते आज एक ओळख निर्माण झाली. त्या आत्ता लागा डायलॉग वरती आपण गाणं सुद्धा काढले. तुला एक माहित आहे का, हा आत्ता लगा हा शब्द पूर्वीपासून प्रचलित होता, पण तू त्या शब्दाला एक वजन दिलं. एक परवलीचा शब्द सगळ्यांची ओळख होऊन बसला. म्हणजे आज गल्ली बोळात जरी गेला तर तुला ऋषा म्हणायच्या ऐवजी आत्ता लागा म्हणून हाक मारते, ती वेगळी ओळख झाली. हो, आता तेच महत्वाचं सांगतो. गल्ली बोळातलं माणसाला तर तुम्ही ज्या ठिकाणी राहता, म्हणजे सिद्धनाथाचं मंदिर माझं, म्हणजे सगळ्यात जास्त जिथून मी वरती आलो ते म्हणजे आपल्या सिद्धनाथाचे व्हिडिओ वगैरे टाकून त्या मंदिराच्या गल्लीत मी कधी जरी गेलो का नाही, तर तिथं गल्लीत गेल्यानंतर अक्षरशः लहान लहान मुलं माझ्या मागं असं चिडवण्यासारखं नाही म्हणणार मी, पण एक माझ्याशी संवाद साधण्यासाठी मला आत्ता लागा म्हणत माझ्या आजूबाजूला पळत सुटते. आमच्या राहतलो त्याला काय करू नको, असू द्या. मग ते त्या गल्लीतनं चालत असताना वगैरे आपण बघतो तर ते लहान लहान मुलं कडकडन अशी आत्ता लागा म्हणजे आपण कसं एखादा हिरो आल्यावर त्याच्या मागं त्याचं नाव घेत पळत सुटतो, त्या प्रकारे मुलं पळत सुटते. परत तुम्ही जसं म्हणला की आधीपासून प्रचलित होत, तर आधीपासून डायलॉग म्हणजे लोकांमध्ये आहे. लोकांना फक्त झालं काय की व्हिडिओ मार्फत ज्यावेळेस फेमस व्हायला लागला तो शब्द, त्यावेळेस लोकांना कळायला लागलं की बाबा हा शब्द आपण वापरतो इतके दिवस, पण त्यांच्या डोक्यात पण हा विषय नव्हता. होतं कसं, आपण बोलण्यातून एखादी रोज, आता समजा रोज आपण अरे बापरे हा शब्द सगळेच वापरले, पण ती एकाच दिवशी ज्यावेळेस त्या शब्दाला घेऊन एखादी गोष्ट फेमस होईल त्यावेळेस मग लोकांना बरोबर कळते घ्यायला आपण हा शब्द रोज वापरतो. तसं आत्ता लागा बऱ्याच दिवसापासून, म्हणजे मी जन्माही आधीपासून इथले लोक म्हणतील, पण ते मी कसं केलं की व्हिडिओ मधून प्रत्येकाला ते म्हणत गेलो, मग त्यामुळे जरा लोकांना माहित होत गेलं असं झालं. पण तुला असं कधी वाटलं नाही का, म्हणजे एक युट्यूबचा जमाना होता, इन्स्टाचा जमाना होता, वेगवेगळ्या पद्धतीनं हे करत होते लोक, पण सुरुवातीला ब्लॉगिंग करताना, रील्स करताना, आता रील्स बरोबर बघितले तर कोण मोटिवेशनल करत होतं, कोण फनी करत होतं, पण तू अशा मार्केटिंग टाईप मध्ये तू गेलास आणि बघत बघत 1,00,000ची तुझी फॅमिली झाली. मी फॅमिली म्हणतो कारण तुला पाठिंबा देणारे हे लोक तुझे सगळ्यात मोठी फॅमिली आहे. सुरुवात करताना असं कधी मनात विचार आला नाही का, मी हे चालू करतोय, जाईल का पुढं, माझं काय होईल? कारण पुढे जाणाऱ्याचे पाय ओढणारे खूप असतात. भरपूर. आता ह्याची पण स्टोरी म्हणजे ऐकण्यासारखी. मित्रांनो, तुम्ही स्टोरी नीट ऐका, एकदम सोपा उपाय. म्हणजे काय सांगण्याची पद्धत काय आहे की ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट चालू करायला बघतो, आता मी 2014-15 पासून ह्या क्षेत्रात आहे. क्षेत्रात म्हणण्यापेक्षा म्हणजे मला स्किल, माझ्याकडे डान्सिंग हे ऍक्टिंग वगैरे थोडंसं जमतं, लहानपणापासून डान्स वगैरे करतो त्यामुळे जमत होतं. मग 2014-15च्या आसपास डब स्मॅश वगैरे असले ऍप्लिकेशन असायचे, त्याच्यावर मग केलं लिपसिंग, आपण गाणं लावतो गाणं म्हणून दाखवतो, मग त्याचा व्हिडिओ तयार होतो. ते करायचं ट्राय केलं, त्यातून मग थोडंसं पुढे गेलो, ते त्यात काय फेमस झालं नाही. मग रोस्टिंग चॅनल युट्यूबवरती ते असलं फेमस होतं, ते कॅरी मिनाटी वगैरे, मग त्यांच्यासारखं मराठीमध्ये रोस्टिंग करायचं ट्राय केलं, तर ते पण चॅनल काय चाललं नाही. म्हणजे माझे आतापर्यंत युट्यूबवरती आतापर्यंत
7-8 चॅनल झालेत आणि हा ब्लॉगर रोशा हा माझा एक 9वा का 10वा चॅनल आहे. पण त्याच्या आधी भरपूर चॅनल झाले, ती एक वेळ झाली. आता तुम्ही म्हणला स्टार्ट कसं केलं, तर स्टार्ट खरं सांगायचं म्हणलं तर ही फक्त एक विषय आहे ब्लॉगिंग मध्ये. पण करत आलोय मी गेले 8-10 वर्ष. म्हणजे मी 8-10 वर्ष स्ट्रगल ही करतोय की मी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने फेमस व्हावं. फक्त मला विषय भेटत नव्हता. म्हणजे तू आता सांगतोय की आमच्या जवळपास तुझे 8 ते 9 चॅनेल होते. हो. म्हणजे एक मन म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हो, तू हो, मग हो. 8 जिने चढल्यावर तू 9व्या पायरीला यश हो. मिळालं. मी माझ्या गाण्यात सुद्धा म्हटलंय बघा, तुम्ही जर गाणं ऐकलं असेल ना, हा. तर यशाची पहिली पायरी चढलो मी 10 वेळा खरंच. म्हणजे मी ती आम्ही लिहितानाच ती इतकं विचार करून लिहिलंय ना, हा. की मी ही आपलं सोशल मीडिया म्हणा किंवा असं बिझनेस म्हणा किंवा जॉब म्हणा, मी जवळजवळ 8-10 जॉब केलेत. मी जवळजवळ 8-10 बिझनेस नाही म्हणणार, पण एक 4-5 वेळा बिझनेस टाकायला ट्राय केलाय. जसं तुम्ही म्हणला तशी माझ्या 8-10 चॅनल पण होते. आता हा 10वाच म्हणू आपण याला. तर त्यावेळेस मी तो शब्द आम्ही त्यात वापरला, यशाची पहिली पायरी चढली 10 वेळा मी खरंच. मग त्याचा आम्ही इकडं का संबंध लावतोय, तर जेव्हा तुम्ही पहिली पायरीच 10 वेळा चढता, कारण तुम्ही आज जसं आता म्हणला अपयश ही यशाची पहिली पायरी, ही पहिली पायरी 10 वेळा चढायला लागते, तेव्हा मग कुठं थोडंसं यश मिळतंय. मग त्यानंतर ह्या गोष्टी होत गेल्या आणि जसं तुम्ही म्हणला की बाबा सुरुवात करताना पुढं काय होईल याचा विचार केला, तर माझं आत्ता लागा सोबत एक वाक्य माझं लय फेमस आहे. म्हणजे माझ्या फॉलोअर्सला माहिती, मी प्रत्येक गोष्टीत एकच वाक्य म्हणतो, पुढचं पुढं बघू. त्या एका वाक्यानं माझे अर्धे फॉलोअर मला प्रत्येक वेळी म्हणतात की आम्ही हे केलं होतं, ते केलं होतं, आम्ही डिप्रेशन मध्ये गेलतो की बाबा व्हिडिओ करायचं नाही. पण तुमच्या त्या एका वाक्यानं आणि आपल्याच ओळखीतले मी नंतर एक सांगेन, आपल्याच ओळखीतले एक म्हणजे मुलं मला विचारतात ना, त्यातली एक मुलगी सुद्धा होती. त्या मुलीला सुद्धा मी सांगितलेलं की तू फक्त करत राहा. करत राहिल्यानंतर आज ती 2 महिन्यातच तिच्या अकाउंटचे 10 ते 15,000 फॉलोअर पूर्ण झाले. फक्त ती मला फोन करून ही सांगते दरवेळेस की तुझ्यामुळं, म्हणजे तू सांगितल्यामुळं आणि मी कन्सिस्टन्सी ठेवल्यामुळं हा विषय झाला. खरं तर तुझ्या ह्या बोलण्यामुळं आम्हाला एक गाण्यातलं वाक्याचा अर्थ कळाला, नाही तर आम्ही गाणं गुणगुणतोय, हो, हो, हो. पण गाण्यातल्या शब्द तुझ्या आयुष्याशी कसे निगडीत आहेत ते आत्ता कळालं. हा. मग ही संकल्पना गाण्याची कशी काय मनात आली? संकल्पना कशी आली माहितीये का, एक आपलं स्वप्न असतं. स्वप्न म्हणजे आपण काय करतो की आपण स्ट्रगल करत असताना आपण हा विचार करत असतो की आपली स्ट्रगल एक दिवस असा यावा की आपल्यावरती गाणं, पुस्तक किंवा पिक्चर किंवा प्रत्येकाला वाटतंच, मग तुम्ही कितीही साधा असो, एक दिवस असं येतो की असं वाटतं की आपल्या स्ट्रगलला कोणीतरी विचारलं पाहिजे, कोणीतरी बघितलं पाहिजे. म्हणजे आपली स्ट्रगल कोणापर्यंत तरी गेली पाहिजे, कोणाला तरी कळलं पाहिजे आपण किती कष्ट घेतली. मग मी ती वाट गेले 15 वर्ष झालं बघतोय की मी काय काय केलंय ना, ती कधी ना कधी कोणाला तरी सांगायची ही माझ्या डोक्यात पहिल्यापासून होती. फक्त ती सांगायचा जो वे आहे तो आता ह्या 2 वर्षात तयार झाला की एका ब्लॉगिंग पद्धतीत मी शिरल्यामुळं. आणि रॅपचं जर म्हणसाल, रॅपचं कसं झालं की मला गाणी गुणगुणायची नॉर्मल सवय आहे. मग आम्ही जस्ट एक विचार केला की बाबा करूया, ट्राय करूया. ह्यामध्ये पण एकच विचार केला, पुढचं पुढं बघू. गाणं म्हणणं म्हणजे आज साधा विषय नाही, तुम्ही नुसतं गुणगुणलं तर शेजारचा हसतो अक्षरशः, आवाज असा आहे तसा आहे कशाला गाणी म्हणतो. पण त्यावेळेस बी आम्ही काय केलं, आधी लिरिक्स काढून एक गाणं तयार केलं माझ्या आयुष्यावर, आणि ते गाणं आधी मला त्यांनी गुणगुणायला लावलं. ज्यावेळेस आवाज मॅच व्हायला लागला तेव्हा ते म्हणले प्रॉपर मध्ये एकदम आवाज कडक आलाय तुमचा, त्यानंतर मग आपण त्याच्यावर गाणं बनवू वगैरे, असं म्हणजे सगळं मनानं होत गेलं. एक मसवडच्या गल्ली बोळात, मसवडच्या रस्त्यावरनं टू व्हीलरवर फिरणारा ऋषी देशमुख हो. आज एक सेलिब्रिटी ऋषा ब्लॉगर. भैया भैया एक थोडं हळू बोला, शूटिंग चालू आहे. गल्ली बोळातून मसवडच्या रस्त्यावरून फिरणारा ऋषी देशमुख म्हणजे ऋषा, हा. कुणाचा ऋषी भैया, हा. आज एक सेलिब्रिटी ऋषी ब्लॉगर किंवा ऋषा ब्लॉगर म्हणून सगळीकडे जातो. हो. ही फिलिंग कसं वाटतं? ही फिलिंग म्हणजे एक प्रकारे ते कसं म्हणतात का नाही, ते इष्टीतनं इमानात गेले तसला खेळ आहे. म्हणजे सांगायची गोष्ट, तुम्ही इष्टीतनं प्रवास करताय आणि अचानकच तुम्हाला फोन येतो की नाही तुमचं इमानाचं तिकीट काढलंय, असला खेळ आहे. म्हणजे ह्यात कसं आहे माहितीये का, ही फिलिंग आपण नॉर्मल फिरतो, कोण आपल्याला ओळखत नसते, जी ओळखीचे आहेत नॉर्मल लोक ते आपल्याला रोज बोलते, हे करते, ते नॉर्मल सगळं चालूच आहे. पण अचानक तुम्हाला अशी एक फेम भेटते की तुम्हाला सगळे ओळखलं जातं, ओपनिंगला बोलवलं जातं, तुम्हाला अशी ट्रीटमेंट मिळते, VIP ट्रीटमेंट. म्हणजे आज सिद्धनाथाची कृपा बघा माझ्यावर. ज्या सिद्धनाथाच्या एखाद्या कार्यक्रमाला मला कुठेतरी गर्दीत उभा राहून तो कार्यक्रम लांबनं बघायला लागायचा, आज मला
त्याच ठिकाणी एक व्हीआयपी असल्यासारखं, म्हणजे मी नशीब मानतो माझं आणि त्या लोकांचं बी मी आभार मानतो की ती लोक मला त्या ठिकाणी पहिल्या स्थानाला उभं करतील की बाबा मी माझ्या थ्रू ती शूटिंग काढून लोकांपर्यंत पोहोचवावं. आणि त्यामुळे मला सिद्धनाथाचं बी दर्शन होतं, सिद्धनाथाचे सगळे फुटेज मला मिळतील, मग मी पुढे लोकांपर्यंत म्हणजे ही तुम्हाला मी आता जसं म्हणलं ना, इष्टीतून इमानात गेले असलं काम आहे फेमस होणे. सर्वसाधारणपणे आता बरेच जण म्हणजे तुझ्या पावलावर पाऊल टाकून खूप जण यायचा प्रयत्न करतात, हो. काही सक्सेस होतील, काय होणार नाही ते. fail होतील, हा. पण अशा मुलांना तुला काय सांगायचंय? अशा मुलांना एकच सांगेन की लोक आज जर तुम्ही म्हणजे आपण जे सराउंडिंग बघतोय, आपल्या सभोवतालची लोक बघतोय, ही आजकालची लोक इतकी हुशार झालीत की त्यांना तुम्ही आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येक जण रील म्हणजे लहान पोराला जरी तुम्ही मला माझे 2-2 वर्षाची फॅन आहे, तुम्हाला खोटं वाटेल 2 वर्षाचं पोरग माझं फॅन आहे का, तर अक्षरशः ब्लॉग लावला की ती तुम्हाला माहिती आहे लहान लहान पोराचा मोबाईल हातात घेते आणि वर ढकलत बसते, रील्स स्क्रोल करते. तिथं रील आल्या त्या पोरांना माझी रील लागली होती रिपीट मोडवर टाकते, म्हणजे रिपीट मोडवर ऐकत बसते एवढं. आणि ह्या 2 वर्षापासून 80 वर्षापर्यंत म्हातारा सुद्धा माझी रील बघतो. मग म्हणण्याचा उद्देश काय, आज इतकी सगळी लोक मोबाईल वापरते, मग त्या मोबाईल वापरणाऱ्या लोकात इतके रील बघून आज म्हातारी माणसं सुद्धा हुशार झालीत की तुम्ही काय देताय आम्ही काय बघितलं पाहिजे, म्हणजे तुम्ही कुठला सब्जेक्ट देताय, तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवताय. आता माझं मी एक थोडक्यात उदाहरण सांगेन, मी गावठी भाषेत माझी रील बनवतो पूर्णपणे, मी कसलीही शुद्ध भाषा किंवा असं फेक वॉइस वापरत नाही. त्यामुळे काय होतंय माहिती आहे, लोकांना रिलेट होत, म्हणजे आपल्या गावातून जे बाहेर गेलेत किंवा बाहेरच्या सुद्धा गावातली लोक, मी रांगड्या भाषेत आणि एकदम सातारी भाषेत बोलतो म्हणून मला लगेच बघतो. तर मला का ती गोष्ट मिळाली, तर मी काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न केला. तसं आज बरेच मुलं आहेत की थोडंसं सेम करायचा प्रयत्न करतात किंवा काय काय जण वेगळं पण करायचा प्रयत्न करतात. ह्या सगळ्यांना एकच सांगेन की तुम्ही सेम करा, वेगळं करा, कसला पण कंटेंट द्या, पण तो कंटेंट असा द्या की जो पुढच्या व्यक्तीनं बघितल्या बघितल्या लाईक केला पाहिजे, त्यांना ते आवडलं पाहिजे. म्हणजे बघणारा व्यक्ती हा ह्या म्हणजे पुढच्या बघणाऱ्याला काय आवडतंय ती करायला बघा, तुम्हाला काय आवडतंय ती करू नका. तुम्हाला आवडतंय ती करायला तुमचं पर्सनल अकाउंट आहे. आज 10 लोक पुढे उभा आहेत, त्या 10 लोकांना काय आवडतं ही गोष्ट केल्यावरच ती मला टाळ्या वाजवणार, नाहीतर तिथून मला निघून जायला लागणार. कारण मला आवडतंय ती त्यांना आवडावंच असं काय नसतं. 10 लोकांना काय आवडतंय ती करा असं सांगेन. आजच्या ह्या वृषा ब्लॉगरच्या आयुष्यातला हम्म. असा अविस्मरणीय क्षण कोणता आहे की जो माझ्या समोर पहिल्यांदाच आला आणि ज्याच्यामुळं मला खरंच मी काहीतरी कमवलंय अशी जाणीव झाली? तसे खरं सांगू तुम्हाला तुम्ही आता म्हणताल एक विचारत, मी गेल्या 2 वर्षात असे नुसते रोज नवीन नवीन क्षण अनुभवते जे असे माझ्यासाठी खरंच अविस्मरणीय आहेत. म्हणजे 2 वर्षात जी मला रोज दर महिन्याला माझं काहीतरी नवीन गोष्ट पूर्ण झालेली किंवा चांगली झालेली असते आणि रोज कुठेतरी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवणं किंवा रोज मला अशा 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 व्यक्तींपुढे जायला मला मिळतंय की ज्या व्यक्तीने कधी तर मला नाकारलं होतं, इग्नोर केलं होतं, अशा व्यक्तींपुढे गेलं की ती व्यक्ती माझ्याशी अशा वेळेनं बोलते, म्हणजे मी जसं काही व्हीआयपी त्यांच्यासाठी अशा वेळेनं बोलल्यावर एक छाती भरून येते, अशी बरोबर ताट होती, मान ताट होती की बाबा असं वाटतं ह्याच व्यक्तीने एक वेळ आपल्याला हे केलं होतं, म्हणजे धिडकारलं होतं आणि हाच व्यक्ती आज मान खाली घालून आपल्याशी बोलतो. म्हणजे ही एक मनाला भारी वाटतं. दुसरी जर तुम्ही एकच गोष्ट विचारणार असाल तर माझ्या आई वडिलांचं स्वप्न होतं गाडी घेणं. ही गोष्ट मला तर आयुष्यात कधी वाटलं नव्हतं आता मागच्या 2 वर्षापर्यंत की मी घेऊ शकेन स्वतः. कारण काय जॉब मिळत नव्हता, बिझनेस कुठला होत नव्हता, कुठलीच गोष्ट सक्सेस होत नव्हती. आज माझ्या म्हणजे आजूबाजूच्या मित्रांना सुद्धा माहित होतं की हा काय करू शकेल का नाही असं वाटत होतं. पण 2च वर्षात माझी परिस्थिती इतकी बदलली की आज मी स्वतःच्या शक्तीवर गाडी घेतली आणि आई वडिलांना ती त्यावेळेसचा जो क्षण होता ना, त्यावेळेस मी पहिल्यांदा शूटिंग करायला गेलो त्यावेळेस मी पहिल्यांदा दोघांना मिठी मारली. आणि तो क्षण आता ती गाडी किती पण त्यापेक्षा मी 10 गाड्या घेतल्या. मर्सिडीज जरी घेतली तर त्या गाडीच्या समोर मारलेली मिठी दोघांना ती काय आपण विसरू शकत नाही, कारण तो मेन क्षण होता आपल्या. नक्कीच आमच्याकडून तुला शुभेच्छा आहे. मर्सिडीज पण यावी हो. आणि लवकरच आम्हाला 1,00,000 फॉलोअर्स नव्हे हा. तर 1,000,000 फॉलोअर्सची गोष्ट आम्हाला हो. बघायला मिळावी. हो. ऋषी, आज हा बोलगप्पाचा पहिलाच पॉडकास्ट आहे. मला मनस्वी आनंद आहे की मी माझ्या जवळच्या एका व्यक्तीचा पहिला पॉडकास्ट घेतोय. हो. या बोलगप्पा, मनमोकळ्या गप्पा, खऱ्या गोष्टी, हम्म. हे थीम घेऊन आम्ही सध्या चालतोय.
लोकांना काहीतरी वेगळं द्यायचं आहे, वेगळ्या भाषेमध्ये द्यायचं आहे आणि कुठल्याही स्टुडिओचं बंधन न ठेवता द्यायचं आहे म्हणून आम्ही ह्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत. बरोबर. तू काय सांगशील, आज बरेचसे प्रेक्षक तुला पाहणार आहेत या चॅनेलच्या माध्यमातून, हो. त्यांना काय संदेश असेल? आता सगळ्यात आधी सगळ्यांना मी पहिले तर सचिन सरांचं मी आभारी आहे की त्यांनी मला पहिल्या पॉडकास्टला मला बोलवलं. दुसरी गोष्ट अशी की जसं मी आता व्हिडिओतच सांगितलं की पुढं बघू म्हणून काम चालू करा. दुसरी अजून एक गोष्ट सांगितलेली की लोकांना काहीतरी वेगळं द्या. तर दोन्ही गोष्टी तुम्हाला इथं उदाहरण बघायला भेटते समोरच की सचिन सरांनी काय सांगितलं की ह्या पॉडकास्टमध्ये आम्ही हा विचार केला नाही की काय होईल, पुढं बघू म्हणून त्यांनी चालू केला. दुसरी गोष्ट लोकांना काहीतरी वेगळं देण्याचा ते आता इथून पुढं प्रयत्न करणार आहे. हा त्यांचा पहिलाच पॉडकास्ट आहे, पहिलाच गेस्ट मी आहे आणि त्यांनी मला बोलवलं ह्याबद्दल मी त्यांचं खरंच आभारी आहे. आणि तुम्हाला पण सांगू इच्छितोय की यामधून तुम्हाला जसं आज मी माझी कथा सांगितली तशा बऱ्याच लोकांचे आणि सचिन सर ऑलरेडी बऱ्याच जणांच्या ओळखीचे आहेत. ते चांगले म्हणजे चांगले पाहुणे बोलवून त्यांच्याकडून पॉडकास्ट करून त्यांच्याकडून बरीच माहिती गोळा करून तुम्हाला देणार आहेत आणि तुम्हाला एवढं भारी ऐकायला भेटणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ह्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि इथून पुढे कंटिन्यू सचिन सरांचं जे बोल गप्पा चॅनल आहे त्याचं पॉडकास्ट ऐकायला चालू करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याच एरियातला नाही तर बऱ्याच मला वाटतं सातारा जिल्ह्यातलं पहिलंच पॉडकास्ट असं असेल की ज्याला कुठलाही स्टुडिओ नाही, काय नाही, कसलीही म्हणजे स्क्रिप्टिंग नाही. आता तुम्हाला सांगतो डायरेक्ट आम्ही येऊन सचिन सरांनी मला प्रश्न केलेत, मी उत्तर केलेत की नॅचरल आहे आणि नॅचरल गोष्टीच जेव्हा बाहेर पडतात त्या खरोखर चांगल्या असतात आणि त्याच घ्यायला लोकांना भारी वाटते. तर सातारा जिल्ह्यातला पहिला चॅनल असा असणार आहे जो कुठल्याही स्टुडिओचं बंधन नाही, काय नाही, एकदम प्रॉपर वे मध्ये तुम्हाला पॉडकास्ट दिला जाणार आहे आणि पहिलाच गेस्ट मी आहे. त्यामुळे मी सांगतोय आणि माझे फॉलोअर्स सुद्धा बघत असतील त्यांनाही सांगतोय सचिन सरांना सपोर्ट करा जसा मला करताय आणि इथून पुढे कंटिन्यू बोलगप्पा चॅनल बघत राहा. धन्यवाद. ज्या पद्धतीनं ऋषी पहिल्यापासून म्हणत गेलाय पुढं बघू, आपण हे पुढं बघू सुरुवात तर केली. सुरुवात आत्ता लगापासून सुरुवात झालेली आहे. 1,00,000 फॅमिलीचा मेंबर आपल्या सोबत आहे आणि नक्कीच 1 मिलियन फॅमिलीचा मेंबर सुद्धा पुन्हा हाच आपल्या सोबत इथं असणार आहे. अशाच काही छानशा मनमोकळ्या आणि खऱ्या गोष्टींसह पुन्हा भेटूयात बोल गप्पामध्ये. नमस्कार.